भिवंडी तालुका की वड़पे ग्राम पंचायत के सरपंच शशिकला सुनील पाटिल के विशेष प्रयासों से देश का 75वां आज़ादी का अमृत महोत्सव के शुभ अवसर पर आज दिनांक 10 अगस्त 2022 को वड़पे ग्राम पंचायत के अंतर्गत जय बजरंग व्यायामशाला व सरपंच उपसरपंच कार्यालय तथा जिला परिषद स्कूल में स्मार्ट टीवी प्रोजेक्ट व आई लव इंडिया आई लव वड़पे नाम फलक बोर्ड सहित विभिन्न विकास कामों का उद्घाटन व भूमि पूजन केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया और विकलांग को साइकिल तथा महिलाओं को साड़ी भी वितरण किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख विश्वास जी थले, महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने श्रेया गायकर, जिला परिषद सदस्य थाने दयानंद पाटिल, भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत सोरे, श्रीकांत गायकर, विवेक नार्वेकर, काका पाटिल, विलास भोईर, राम शेलार, नीलेश गुरव, चंदू भाई सावला, संदेश भोईर, ज्ञानेश्वर पवार, हरेश पस्टे, जनार्दन भोईर, अनंता पाटिल, सुनील पाटिल, प्रेमनाथ वरोलकर, मोतीराम पाटिल, विजय पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी व वड़पे ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान सरपंच शशिकला सुनील पाटिल, उप सरपंच रुपेश शेलार, ग्राम सेवक भालचंद्र पवार तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। वाढवण्याचे आपले कपिलजी पाटील साहेब ग्रामपंचायतून पंचायत जिल्हा परिषदेतून लोकसभा आणि लोकसभेतून कार्यकर्ते राज्यसभेतून कोकणची त्यांची महती आहे असे आपले कामगार कपिल पाटील साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे की त्यांनी आपल्याला देण्याचा वेळ दिला, त्यात मी त्यांचे आभार मानते। प्रामुख्याने साहेब या गावामध्ये जी ग्रामपंचायत कमिटी आहे ती पूर्ण खेडीच्या वातावरणामध्ये काम करते आणि पूर्ण इमारत ही डिजिटल करण्याचं काम केलं आहे। त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून जी काही विकासाच्या कामासाठी आम्हाला 1,77,00,000 रुपये याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे। तसंच ग्रामपंचायतची शाळा आहे पूर्ण या सप्ताहामध्ये आपण डिजिटल करण्याचं काम केलं आहे। गावामध्ये पूर्ण सोलर सिस्टम पद्धतीने आम्ही सोलर लाईट देण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे। आपल्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये आम्ही पेवर ब्लॉकचे रस्ते, कॉन्क्रीट करण्याचे रस्ते, जे प्राथमिक सुविधा आहे या सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने राबवण्याचा आपल्या या ठिकाणी मानस असून पुढील आपल्या काळामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं या गावामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या सहकार्यातून आम्ही राबवण्याचा या ठिकाणी आमचा मानस असून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी नवीन विकास कामे त्या ठिकाणी आपण आपल्या मार्गदर्शनाकडे आम्ही त्या ठिकाणी राबवतात। गावाच्या 50 ठिकाणी ओपन जिम, गावामध्ये सार्वजनिक रस्त्याला सुशोभीकरण, गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुशोभीकरण करणे, गावाची शाळा डिजिटल करणे, गावातील जी बहुतांश वस्ती आहे 17 लोकांना आम्ही 200 लिटरप्रमाणे गरम पाण्याची सुविधा या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे।
अशी सगळ्यांनी कामं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी या सभेमध्ये करण्याचा आजादीचा महोत्सव सगळ्यांनी सांगितलं कपिल पाटील ठाणे जिल्ह्याचे मंत्री वगैरे. कपिल पाटील हे देशाचे मंत्री आहेत. आपण त्यांना आपले करताना घाण करू नका. ते देशाचे मंत्री आहेत. आणि सगळ्यांनी सांगितलं कपिल पाटील सरपंच होते, पंचायत समिती सदस्य होते, सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते. तेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांच्या समोर लढलो. त्याच्यानंतर अध्यक्ष झाले, सगळी पदं झाली. आणि आज ते केंद्रीय मंत्री आहेत. एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर सुद्धा ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मला बरं वाटतं. कपिल पाटील यांनी विश्वासस्थानी माझे मित्रांचा उल्लेख केला आणि मी ते माझे मित्रांचा उल्लेख केला की भिवंडी तालुक्याच्या राजकारणात चर्चा राहू झाली. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आम्ही दोघेजण आमच्या जागेवर पक्के आहोत. जेव्हा एकत्रितपणे काम करायचं तेव्हा खांद्याला खांदा लावून काम करतो. आणि आमचं पटलं नाही, लढायचं ठरलं तर योद्ध्यासारखं लढतो. हा आमच्यामधला गुण आहे. आणि म्हणून ते आमची मैत्री आता टिकून राहिली. ह्या गावाचा विकास मला वाटतं तसं पूर्ण झाली काही बाकी राहिला असं की वाटत नाही. आज इथे समोर इमारत आहे, ही अमृत महोत्सवाचं प्रतीक आहे. तिरंगा इथे आहे. आणि मला वाटतं की आपली 5 जण मंडळी आहेत, त्यांना पंचसूत्र म्हणून, कपाच पांडव म्हणून, आणखी काही म्हणून, पण सगळे एकत्र आहेत. कदाचित विचारांमध्ये थोडाफार हे असेल, पण ह्या गावासाठी ते सगळे एकत्र राहतात. आणि त्यामुळे गावाचा विकास झाला आहे. म्हणजे गावाचा विकास करताना कुठल्याही प्रकारची अडचण ठेवायची नाही या भूमिकेतून ते जगतात. म्हणून हा विकास झालेला आहे. त्याचं बरीचशी मंडळी म्हणजे मैतावर जाताना बरोबर जातात, लग्नात जाताना बरोबर जातात, कार्यक्रमाला बरोबर जातात. पण विकासाचं कामाला किंवा अडचणी पुढं करतात. तर तो दुर्गुण ह्या लोकांच्यामध्ये नाही, यांच्यामधला तो सद्गुण आहे. तो सद्गुण बाकीच्या लोकांनी घेतला तर निश्चितपणे आपण चांगलं काम करू शकतो. केंद्रीय पंचायत राज मंत्री आपल्या पाठीचे आहेत आणि त्याची खात्री अशी वाटते एवढा पाऊस पडतो तरी पण द्यायला नाही. आणि त्यांनी मला सांगितलं पाऊस पडतो तर बरं आहे, मला पाऊस बघायला मिळत नाही. आता आम्ही रोजच पाऊस. आज या ठिकाणी हा चांगला अत्यंत आनंदाचा सोहळा या ठिकाणी आज खरं म्हणजे ते समोरच्या पुढच्या रेखामध्ये ते माणसं तिकडे बसतात. पावसामुळे ही अडचण झाली तर आणखी भरगच्च असं वाटलं असता तर आणखी जरा म्हणजे छान वाटलं असतं. आज या ठिकाणी केंद्रीय पंचायत राज मंत्री आले आणि योगायोगाने मला त्यांच्यासोबत इथं यायला मिळालं. हा अत्यंत चांगला क्षण आहे. चांगले क्षण आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करायचे असतील, व्हायचे असतील तर मनं सगळ्यांनी चांगली ठेवली पाहिजेत. क्षण आपोआप येतात. मनं जर आपले एकमेकाची कलुषित असतील तर चांगले क्षण आपल्याला वाटायला येणार नाहीत. पैसे किती आहेत याच्यापेक्षा आनंदी कोण आहे हे महत्त्वाचं आहे. आता आनंद म्हणजे काय? रोज पार्ट्या केल्या म्हणजे आनंद नाही, रोज बारमध्ये बसलं म्हणजे आनंद नाही. तर आपल्या एखाद्या कृत्याने समोरच्या माणसाची अडचण निघाली, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद आपण आपल्या हृदयामध्ये साठवायचा, त्याला आनंद म्हणतात. असा आनंद आपण सगळ्यांनी जर साठवला तर निश्चितपणाने आपण खरे एकमेकांचे बंधू भगिनी आहेत असा त्याचा अर्थ होतो. ज्या ज्या कामांचं उद्घाटन झालं त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि ज्याचं भूमिपूजन झालं त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. ह्या गावाचा सर्वांगीण विकास झाला, या गावाचा भौतिक विकास झाला. सर्वांगीण विकास होणं, भौतिक विकास होणं म्हणजे सगळी प्रगती होते असं नाही, पण आर्थिक विकास झाला की सगळी प्रगती होते. आणि ह्या गावाला आपण बघितलं तर मला असं वाटतं की या गावाच्या इतका आर्थिक विकास कुठल्या गावाचा झालेला मला बघायला मिळत नाही. कारण या गावची लोकसंख्या कमी, या गावात घरं कमी, पण या गावाला जागा खूप जास्त होती. आणि म्हणून या गावचा चांगला विकास झाला. सरपंच अनेक होतील, उपसरपंच अनेक. विश्वास तळे साहेबांनी सांगितलं की यांना 5 पांडव बोलावं की पंचसूत्र बोलावं. त्यांना काही बोलायची गरज नाही. हाताची 5 बोटं सारखी नसतात, त्याच्यात वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात. पण निश्चितपणाने आदर्श घेण्यासारखं काम ह्या 5 लोकांनी केलं, ज्यांची मी नावं घेतली.
मग सुनील असेल, विजय असेल, प्रेमात असेल, मोतीराम असेल, अनंत असेल, पण 5 बोटं जरी एकसारखी नसली पण त्याची आपण वज्रमुठ केली की त्या वज्रमुठीला निश्चितपणाने हरवण्याची ताकद कोणामध्ये नसते. आणि हे वज्रमुठीसारखे सगळे एकत्र येऊन काम करतात आणि म्हणून ह्या गावाचा सर्वांगीण विकास निश्चितपणाने होतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वडप्यामध्ये जे जे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी कायमचा उपस्थित होतो. आज फक्त माणूस बदलला, नेहमी प्रकाश पाटील असायचे, आज विश्वास तळे आले. अनेक एवढाच झालाय. म्हणजे आम्ही दोघं वडप्यात कार्यक्रमाला नाही असं एकही कार्यक्रम झाल्याचं मला आठवत नाही. पण निश्चितपणाने पक्षभेद बाजूला ठेवून कसं काम करायचं हे वडप्याच्या लोकांकडनं शिकलं. भले गाव छोटा असेल पण गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं, पक्षभेद विसरून, हे यांच्याकडनं निश्चितपणाने शिकलं पाहिजे. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणाने सगळ्या गावांनी सहकार्य केलं म्हणून ग्रामपंचायतीचे जे सदस्य सगळे आहेत ते चांगलं काम करू शकले. हे 5 जणही चांगलं काम करू शकले. आज शशीच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या कामांची भूमिपूजनाने उद्घाटन होणं हे निश्चितपणाने उल्लेखनीय बाब आहे. या गावाला हर घर तिरंगा ही संकल्पना 13 तारखेपासून राबवायची आहे. पण विश्वाच्या गावाला आपण मार्ग दिले पाहिजेत. आपण हर घर तिरंगा मोदीजींच्या संकल्पनेतून देशात राबवणार आहोत. पण इथं हर खंबा तिरंगा अशा प्रकारची संकल्पना यांनी मोदीजींच्या विचाराने राबवलेली आहे. हे निश्चितपणाने कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जेव्हा मी आलो तेव्हा सगळ्या आपल्या जी देशाच्या वैभवामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं अशा व्यक्तिमत्वांचे फोटो आपण गावाच्या वेशीवरच एंट्रीला लावलेले आहेत. हे सुद्धा एक गावाचा विचार कसा आहे हे यामधून व्यक्त होत असते. आणि म्हणून आज याचं तुम्ही उद्घाटन केलं, आय लव्ह वडपे, हे खऱ्या अर्थाने तुम्ही आज गावाला परिपूर्ण केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या गावची मुलं अजून मोठी कशी होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारच्या आपल्याला शुभेच्छा देतो. शशी पाटील आणि उपसरपंच शेलार या दोघांना धन्यवाद देतो की आपण हा चांगला कार्यक्रम एवढ्या पावसामध्येही राबवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि एक विश्वास देतो, विश्वासस्थळी इथं असल्यामुळे की भविष्यामध्ये कधीही तुम्हाला विकासाच्या कामांच्या बाबतीत माझी जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा खंबीरपणाने तुमच्या पाठीशी मी उभा राहील अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.